नाशिक येथील महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असलेल्या सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या आडगाव या गावचे सार्वत्रिक परिचय आहे आणि याच आडगाव नगरीमध्ये समाजसेवक माननीय श्री रवींद्रदादा जाधव व सौ कविता रवींद्र जाधव यांच्या वतीने भव्य दिव्य अशी शिव महापुराण कथेचे आयोजन आडगाव येथे असलेल्या बस स्टँड जवळ व्यायामशाळा या ठिकाणी केले आहे। ही शिव महापुराण कथा सलग 5 दिवस चालणार असून दिनांक 7/12/2025 रोजी भव्य अशी कलश मिरवणूक काढून शिव महापुराण कथेला सुरुवात करण्यात आली। शिव महापुराण कथेची सांगता दिनांक 11/12/2025 रोजी महाप्रसादाने करण्यात आली। यावेळी विशेष म्हणजे 1111 रुद्राक्षमणी वाटप करण्यात आले आणि या कथेचे प्रवचनकार हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कांचनताई जगताप, अध्यक्ष श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक या आहेत। ही कथा दररोज संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये आडगाव नगरीतील सर्व नागरिकांनी शिवभक्त ज्येष्ठ नागरिक शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री रंजनजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक शहर अध्यक्ष अजितदादा गट आणि नाशिक म्हाडा अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा श्री संजयजी खैरनार, नाशिक सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट, माननीय श्री निवृत्ती अरिंगळे, माजी स्थायी समिती सभापती नाशिक महानगरपालिका देवळाली, व्यापारी बँक माजी चेअरमॅन माननीय श्री विष्णुपंत मैस्तुनी, शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट नाशिक, माननीय श्री विक्रम काठोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते अजितदादा गट, मीनाताई माळोदे, माजी नगरसेविका आडगाव मीनाक्षीताई काकळीज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला उपाध्यक्ष अजितदादा गट नाशिक, श्री सागर माळोदे भाजप नेते आणि यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल आडगाव या शाळेतील लहान मुलांसाठी खेळ किटचे वाटप करण्यात आले आहे। महापुराण कथा आडगाव नगरीमध्ये प्रथमच आयोजन केल्यामुळे रवींद्रदादांचे सर्वत्र कौतुक होते आहे आणि यापुढेही रवींद्रदादांचे असेच सामाजिक उपक्रम आणि परंपरा चालू राहतील, कारण रवींद्रदादांना पहिल्यापासूनच समाजसेवा करण्याचा छंद असल्यामुळे आणि रवींद्रदादा पुढच्या पोस्टिंगला जातील असा नागरिकांना आत्मविश्वास आहे। कारण की खरंच रवींद्रदादा मागील काही वर्षांपासून असेच विविध सामाजिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत आहेत। दादांना त्यांच्या यशाची पावती नक्कीच मिळणार आहे हे आलेल्या जनसमुदायामधून लक्षात येत आहे। दादा 2026 मध्ये होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून आणि जनतेच्या मनातील उमेदवार आहेत हे आज रोजी चित्र स्पष्ट होत आहे। सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे, चहा भाजीपाला विकून युवा उद्योजक होणारे एकमेव आपल्या हक्काचा माणूस म्हणून रवींद्रदादा जाधव यांची चांगलीच ओळख आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 2 मधून रवींद्रदादा हे अगदी मनापासून समाजसेवक म्हणून कार्य करत आहेत आणि दिनांक 11/12/2025 शिव महापुराण कथेच्या महाआरतीचे मानकरी श्री प्रकाश हिरामन शिंदे, विलासभाऊ हंडोरे, बालाजीभाऊ माळोदे, दत्तू जाधव, संतोष मते, श्री प्रभाकर माळोदे, माजी सभापती शेतकरी संघ श्री शरद लबडे, ॲडव्होकेट कैलास शिंदे, रामदास शिंदे, ट्रॅफिक PSI चंद्रकांत म्हसाळे साहेब, रामकृष्ण माळोदे, चंद्रशेखर लबडे, श्याम बोडाई, विठ्ठलराजे माळोदे, रामदास शिंदे, युवराज जोमान, ॲडव्होकेट योगेश जाधव, सुरेश लबडे, दिलीप गोरडे, विक्रांत देशमुख, पोपटभाऊ शिंदे शिवसेना नेते, सुनीलराजे जाधव शिवसेना नेते, मुरली शिंदे, लक्ष्मण जाधव, दत्तूभाऊ जाधव, गणेश हळदे, संजय मते, प्रकाश माळोदे पोलीस, संतोष दळवी इत्यादी मानाच्या आरतीचे मानकरी होते आणि त्यांना आयोजक रवींद्रदादा जाधव आणि कविताताई जाधव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी आपल्या प्रतिक्रिया भावना व्यक्त केल्या। शिवपुराण कथा चालू आहे आणि आज त्याची सांगताय रवींद्र जाधव आणि त्यांच्या सहचर्णी काम या परिसरात करत असतात। अनेक कार्यक्रम त्यांनी असे कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत। मागच्या काळात आनंद शिंदेचा कार्यक्रम देखील सांस्कृतिक त्यांनी या ठिकाणी घेतला होता आणि आता शिवपुराण कथा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे। असं चांगलं असं काम करणारे आमचे रवींद्र जाधव शुभेच्छा देतो। त्यांच्या
परिसरात काम हो अशा त्यांना शुभेच्छा. परिसरामध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन केलेले होते आणि आयोजक होते रवींद्र भाऊ जाधव. तर ते आपल्यासोबत आहेत. तर गेले 5 दिवस अतिशय भक्तिमय आणि आनंदी परिसरामध्ये हे कार्य संपन्न झालेले आहे. तर इथून पुढे ते नागरिकांना काय संदेश देणार आहे आणि इथून पुढे असेच कार्यक्रम ते कशा प्रकारे राबवणार आहेत याबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. येणाऱ्या काळामध्ये नाशिक नगरीमध्ये जो कुंभमेळा होऊ घातलेला आहे 2027 रोजी. नाशिक ही संतांची भूमी आहे. आपलं खरं तर ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर इथे जे त्र्यंबक राजा जो निवृत्तीनाथ महाराज व त्र्यंबकेश्वर इथे स्थापन झालेले आहे. त्यानिमित्ताने आपलं कुंभमेळा होणार आहे आणि नाशिक नगरी ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे. या प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये आपण महाशिवपुराण कथा ही आडगावमध्ये पहिल्यांदाच आपण इथं राबवली आहे. असे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा माझा मानस आहे. येणाऱ्या काळामध्ये जनतेने माझ्यासोबत असंच प्रेम दाखवलं तर मी असेच दरवर्षी असे कार्यक्रम घेणार आहेत. धन्यवाद. छान वाटलं. महाप्रसादाचा कार्यक्रम त्यांनी आणि उद्या कथेचा आम्हाला टायमिंग सगळ्यांना लाभ घेता आला त्यासाठी आम्हाला भरपूर आनंद होतोय. माझी मैत्रीण कांचनताई जगताप या आम्ही लहानपणापासून म्हणजे 7वी पर्यंत आम्ही बरोबर होतो. आमचे गुरु बाबाजी महाराज चाळक यांच्याकडे आम्ही शिकलेलो आहे. पण त्याच्यानंतर ती हॅलो म्हणजे तिच्या उद्या कथेची वेळ 4 वाजता होईल. सर्व बंधू आणि भगिनी याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम व रुद्राक्ष 1111 वाटप करण्यात येणार आहे. माझ्या मुलीला पण तिचं 4 वाजता जरी टायमिंग दिला असला तर डॉट 5 वाजता. त्यांनी खूप रवींद्र भाऊ जाधव आणि कविताताई जाधव यांनी खूप छान नियोजन केलं आहे. यांनी म्हणजे याचं कथा कीर्तनाची आता भावी पिढीला खूप गरज आहे आणि त्यांनी खूप छान आयोजन केलं आहे. आणि कथा पण त्यांचा कांचनताई जगताप यांचा आवाज एकदम सुंदर आहे आणि कथा पण एकदम छान. धन्यवाद. महापुराण कथासाठी आलेले आहे आणि ही कथा आमचे रवींद्र जाधव आणि कविता जाधव यांनी ठेवलेली आहे. तर इथं येऊन खूप चांगलं वाटलं आणि सर्वांना त्याचा आनंद घ्यायला भेटला आणि खूप म्हणजे सर्वांनाच चांगलं वाटलं. आले पाहिजे कारण त्यांनी भरपूर पहिले पण समाजसेवा केली आहे आणि नंतरही करतील आणि ते म्हणजे भावी याच्यामध्ये नगरसेवक झाले पाहिजे. आमची त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. सलग 5 दिवस चाललेल्या शिव महापुराण कथा यशस्वी करण्यासाठी रवींद्रदादा जाधव यांचे सहकारी विलास संगमनेरे, विजय पेलमहाले, अमोल जाधव, दीपक जाधव, आकाश साठे, शिवम मोरे, सोमनाथ जाधव, HL युनियन सदस्य आबादाते, विलास अंडोरे इत्यादींनी अथक परिश्रम घेऊन शिव महापुराण कथा यशस्वी शांतपणे पार पाडली. NCN न्यूजसाठी गणेश खराट, आडगाव.